नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर गुड मॉर्निंग सर्वांना. पहिलं तर अगोदर तुम्हा सर्वांना असा प्रश्न पडला असेल की खूप दिवस झाले व्हिडिओ नाही टाकलेला, कारण मग माझ्या मागं तसं कामं खूप लागलेले आहेत. कारण घरात सगळीकडे दवाखान्यात चालू आहे, एकाचं झालं की एकाचं, त्यामुळं व्लॉग टाकण्यात नाही आलेले. आणि मग इथे सकाळचं स्वयंपाक चालू होतं माझं. मी बनवत होते ज्वारीच्या भाकरी आणि मध्ये मध्ये लेकरांचं चालू होतं खेळणं. तर आमच्या बाजूचा आहे तो रुद्र, तो म्हणत होता मला पण यायचं व्हिडिओमध्ये, मला पण यायचं असं म्हणत होता. मग त्याला पण घेतलं होतं आणि मग मी भाकरी करता करता व्लॉग चालू होतं. खूप दिवस झाले. मग असं मम्मीला बरं नव्हतं माझ्या, तर मम्मीला ॲडमिट केलेलं होतं दवाखान्यामध्ये आणि तिला स्लाईन वगैरे लावून आणले, छातीत दुखत होतं. मग त्यामुळं मला काही व्हिडिओ टाकण्यात आलेले नाही, काही नाही. आणि बघू शकता मी किती छान भाकरी बनवते. तर अशा भाकरी कुणाकुणाला येतात मला कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करतच नाही बाबा. असं असते का? व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करत जा प्लीज. मग माझे इथे एवढे मोठे भांडे पडलेले होते, तेवढे भांडे घासून झाले. आणि त्यानंतर म्हणलं आपण आता आधी स्वयंपाक करून घ्यावं. आणि त्याच दिवशी, आणि हा व्हिडिओ आहे संडेचा आहे, पण तुम्हाला बघायला भेटतो आहे आज, कारण शूट केला होता त्याच दिवशी. मम्मीला खूप जास्त झालं होतं. त्याच दिवशी आम्ही सगळं आवरल्याच्या नंतरला 10-11 वाजता हॉस्पिटलला गेलेलो होतो, म्हणून मला हा व्हिडिओ एडिट करायला वेळ नव्हता भेटला. म्हणून मग मी आज मंगळवार आहे, तर मंगळवारी व्हिडिओ एडिट करते आणि तो तुम्हाला पाहायला भेटेल बुधवारी. तर असं झालेलं आहे बघा. तर फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकत होते आणि त्यानंतरला मग थोडीशी खिचडी बघू शकता. खिचडीमध्ये काय म्हणतात त्याला, गोबी आणि टमाटा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता असं टाकलेलं होतं. थोडेसे शेंगदाणे, तेजपत्ता टाकून थोडीशी खिचडी बनवली होती. कारण असं दवाखान्यातून आल्याच्या नंतरला आम्हाला करायला काही हे नव्हतं, कारण कोणी जेवायला पण एवढं इंटरेस्टेड नव्हतं, त्यामुळं मग बनवलं होतं खिचडी. किती छान रंग आला बघा त्याला, असं तेल तरंगते मस्तपैकी. आणि मी आता काय करू काय नाही असं टेन्शन चालू आहे घरामध्ये, काय सांगू तुम्हाला. खूप सारं टेन्शन चालू आहे. इकडं हॉस्पिटल लागलेलं आहे. आधी प्रेमला बरं नव्हतं, प्रेमला त्या दिवशी स्लाईन वगैरे लावून आणलं. त्यानंतरला मग मम्मीची तब्येत खराब झाली. प्रेमला थोडंसं चांगलं वाटू लागलं, मग मम्मीचं झालं. आता मग मम्मीला जरा असं जास्तच झालं होतं, हॉस्पिटलला नेले होते. मध्ये मध्ये मग माझा आवाज पण तुम्ही पाहू शकता, मला पण थोडीशी सर्दी झालेली आहे. आणि मी तर प्रेमशी बोलत होते की प्रेम विचारत होता की खिचडी तू किती करते आहे, म्हणजे थोडीशी बनवते आहे का जास्त, कारण प्रेमला खिचडी खूप आवडती. त्याला सांगत होते मी एवढी बनवते आहे, 2 वाट्याची खिचडी बनवते आहे म्हणून. तो विचारत होता तांदूळ कोणते घेते, त्याला राशनच्या तांदळाची खिचडी खूप आवडती, छान लागते. आणि कोण कोण खातं राशनच्या तांदळाची खिचडी मला कमेंट करून प्लीज सांगा. मला सर्दी खूप झालेली आहे, कारण बोलायला पण त्रास होतो आहे. असं माझं नाक बंद पडलेलं आहे. सगळं किचन वगैरे क्लीन करून घेतलं आहे. भांडे तर असे 3 टाईम पडतात, कायच सांगावं की. भांडे असे टोपलीच्या टोपली पडतात. कितीही घासा, सकाळी घासा तसं दुपारपर्यंत पडतात, दुपारी घासले की सकाळपर्यंत पडतात. भांड्याचं तर काही बघायचं कामच नाही, नुसते भांडेच घासत राहायचं घरामध्ये, असं दिवसभर असतं. सगळ्यांना असं वाटतं की घरात बसलं की काही कामं नसतात. तुम्ही बघू शकता कामं किती असतात. किचन साफ करणं, भांडे घासणं, स्वयंपाक करणं, ह्या सगळे असे कामं असतात. केलेलेच कामं करा. घरं झाडायचे, फरशा पुसायच्या, पुन्हा बाहेरचं झाडायचं, रांगोळी काढायची, कपडे धुवायचे, किचन क्लीन करून घ्यायचं. परत एवढं आवरून जरासं बसायला की 10 मिनटामध्ये लेकरं येतात शाळेतून.
पुन्हा त्यांचा आवरा, नंतरला हे करा. आणि हो, मला एक सांगायचं होतं, मला एक वर्क फ्रॉम होमचा कॉल आला होता मागं मी व्हिडिओमध्ये म्हणल्यासारखं. पण त्यांचा असं होतं की आधी इन्व्हेस्टमेंट करा. मला सांगा मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट करायची जर असेल तर पैसे जर आपल्याकडे असते तर आपण काम केलं असतं का बरं? काय करावं आणि काय नाही, असं इन्व्हेस्टमेंट न करता कामं पाहिजेत. असं मला सर्दीनं न बोलता येत नाही आहे, त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. आवाज वेगळाच येत असेल तुम्हाला ऐकायला. आणि ते म्हणे की तुम्ही 2,000 रुपये आधी भरा आणि मग ते काम असेल म्हणे. आणि मी त्यांना विचारलं की कामाचं काय स्वरूप असेल, म्हणजे नेमकं काम काय असेल, की आपल्याला काय करावं लागेल, ते काय देतील घरी बनवायला वगैरे काय असेल असं वाटलं होतं. पण ते म्हणे की तुम्ही 2,000 रुपये भरा आणि मग तुम्हाला एक हे येईल म्हणे, फॉर्म येईल, ते फॉर्म फिलअप करा, त्याच्यानंतरला तुम्हाला कॉल येईन, अमकं येईन टमकं येईन असं लावले होते. पण ते कॉल आणि बिल येत बसलं तर मग ते 2,000 आपण भरलेले तिकडेच गायब. आपल्याकडे पैसे असते तर आपण काम कशाला केलं असतं बरं? सांगा बरं तुम्हीच. असं पैसे देऊन कामं नको आहे, काम करून आपल्याला पैसे भेटले पाहिजेत असं काम पाहिजे. एकाने मला कमेंट केली होती आणि त्यांनी मग ती लिंक पण पाठवली होती की तुम्ही याच्यावरती क्लिक करा ना, असं फॉर्म येईल आणि मग पैसे भरावे लागतील. मी म्हणलं नको रे बाबा, म्हणलं उगाच रिकामी, तर आधीच तर खिशात रुपया नाही, त्याच्यामध्ये दवाखान्याचा खर्च वेगळा लागलेला, काय करा आणलं जाऊ ते म्हणलं. आणि प्रेमचं चालू होतं इथं मध्ये मध्ये, खिचडी झाली का झाली का झाली का, एवढ्या लवकर कशी होईन, मी त्याच्याशी बोलत होते. आणि तो बोलता बोलताच मला सर्दीने एवढं दम लागते. आता मी ते खिचडीला आदन आलं होतं, त्याच्यामध्ये मग तांदूळ टाकून घेतले जरासे. आदनच म्हणता का तुम्ही, काय म्हणता त्याला, मला कमेंट करून सांगा प्लीज हां. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण नाही करत आहे राव, असं कुठं असतं का बरं? प्लीज सबस्क्राईब करत जा, म्हणजे मला पण थोडंसं मोटिवेट होतं ना, की नाही चला आपले सबस्क्रायबर वाढलेत, आपण पण मग व्हिडिओ बनवू शकतो, असं जमतं मग आपल्याला पण. एवढं करायला थोडंसं इंटरेस्ट येतं, बाकी काही नाही. बस तुमचा सपोर्ट असो. त्यानंतरला दिला मी कुकरचं झाकण लावून. कुकरचं एक तापच हे, अशी खिचडी लावा, ते पाण्याचं काही समजत नाही, पुन्हा ते करपून जातं. सॉरी, खिचडी करपून गेली ती माझी त्या दिवशी, लक्ष नाही ते. हां, तर मी म्हणत होते, माझं सगळं आवरलं. त्यानंतरला मग मला हे म्हणायचं होतं की असे पैसे भरून वगैरे काम नको आहे. खरंच सिरियसली जर कुणाकडं वर्क फ्रॉम होमचं काम असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि हे आम्ही गेलो होतो हॉस्पिटलमध्ये, ॲडमिट केलं होतं मम्मीला. थोडंसंच मी व्हिडिओ शूट केलेला आहे, कारण जमलं नाही तेवढं, करता नाही आलं.